नमस्कार मंडळी, माय लाईफ व्लॉग्स या चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे. दसरा सरला, आता साऱ्यांना दिवाळीचे वेध लागले आहे. दिवाळी हा दिव्यांचा उत्सव वसुबारसपासून सुरू होऊन भाऊबीजेपर्यंत चालतो. त्यातील दुसरा दिवस हा धनत्रयोदशी, अश्विन कृष्ण त्रयोदशी, धनतेरस, त्यालाच आपण धनत्रयोदशी देखील म्हणतो. यावर्षी शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 या दिवशी धनत्रयोदशी आली आहे. या दिवशी आरोग्याची देवता, आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांची आपण पूजा करतो. यांची पूजा केल्याने आपल्याला दीर्घायुष्य मिळते, चांगले आरोग्य प्राप्त होते. भगवान धन्वंतरी यांच्या पूजनासोबतच या दिवसाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यमदीपदान. तर यमदीपदान कधी करावे, कसे करावे, यमदीपदान करताना कोणत्या चुका टाळाव्यात, यमदीपदानात 13 दिवे का लावले जातात, या संबंधीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. मंडळी, धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेकडे तोंड करून मातीचा किंवा कणकेचा एक दिवा लावला जातो. त्याला आपण यमदीपदान असे म्हणतो. इतर कोणत्याही दिवशी आपण दक्षिणेकडे तोंड करून दिव्याची पूजा करत नाही. दक्षिण ही दिशा यमधर्माची मानली जाते. यमधर्मराज ही मृत्यूची देवता आहे. या दिवशी अशा पद्धतीने यमदीपदान केल्याने अपमृत्यू टळतो, अशी यामागची भावना आहे. तर यमदीपदान कधी करावे? धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी धन्वंतरीची पूजा झाल्यानंतर साधारण 1 ते 1.5 तासाच्या आत आपण हा यमदीपदान विधी करावा. यमदीपदान कसे करावे? यमदीपदान करण्याच्या 2-3 पद्धती आहेत. पहिल्या पद्धतीमध्ये मातीचा दिवा म्हणजे पंती वापरली जाते. काही ठिकाणी कणकेचा दिवा वापरला जातो. तिसऱ्या पद्धतीमध्ये कणकेचे 13 दिवे लावले जातात. कणकेमध्ये थोडीशी हळद घ्यावी, मीठ घेऊ नये. अशा पद्धतीने कणकेचा एक दिवा तयार करावा. दिवा तयार झाल्यानंतर 2 वाती एकत्र करून त्याची एकत्र वात करावी. त्यानंतर हा दिवा देवघराजवळ आणून त्याची हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून त्याची पूजा करावी. त्यानंतर ज्या ठिकाणी दिवा ठेवायचा आहे त्या ठिकाणी कुंकुवाने स्वस्तिक काढावे व त्यावरती हा दिवा ठेवावा. दिव्याची ज्योत दक्षिणेकडे करावी. दिवा प्रज्वलित करावा. दिव्याची हळद, कुंकू, अक्षता व फुले वाहून पूजा करावी. नंतर घरातील सर्व मंडळींनी दक्षिणेकडे तोंड करून यमधर्माची प्रार्थना करावी व पुढील मंत्र म्हणावा. मृत्यूना पाशदंडाभ्या कालेन श्यामहा सह त्रयोदशाम दीपदानात सूर्यजहा प्रियताम मम. याचा अर्थ असा आहे, त्रयोदशीच्या या दीपदानाने पाश आणि दंड धारण करणारा काळाचा अधिष्ठाता आणि श्यामला देवीसह असलेला सूर्यपुत्र यमदेव माझ्यावर प्रसन्न होऊ देत. माझ्या कुटुंबातील सदस्यांचा अपमृत्यू टळू देत. अशा प्रकारे मनोभावे यमधर्माची प्रार्थना करावी. यमधर्माची कृपा आपल्यावर राहील. तर या दिवशी यमदीपदानात 13 दिवे लावले जातात. 13 दिवे लावण्यामागचे शास्त्र काय? यमदीपदान करताना यमदेवाला कणकेचे 13 दिवे लावले जातात. यामागील शास्त्र असे आहे की प्रत्येक जीवामध्ये, प्राण्यांमध्ये 13 प्रकारचे सूक्ष्म वायू असतात. त्यामुळे आपल्या देहाचे चलनवलन चालते. या 13 वायूपैकी कोणताही एक वायू बंद पडला तर या जीवाला रोग होतो किंवा तो बेशुद्ध पडतो किंवा त्याचा अपमृत्यू होतो. 13 दिव्यांचं यमदीपदान केल्याने एकेका वायूवर असलेलं मृत्यूचं आवरण नष्ट होते आणि आपोआपच त्या जीवाचा अपमृत्यू नष्ट होतो. त्याचप्रमाणे 13 अंकामध्ये यमराजाला तृप्त करण्याचे सामर्थ्य असल्यामुळे या दिवशी 13 दिवे लावले जातात. तर आपण देखील कणकेचे 13 दिवे बनवा. घराच्या बाहेर स्वस्तिक काढून त्यावर हे 13 दिवे ठेवावेत. मात्र सर्व दिव्यांची दिशा दक्षिण दिशेला असावी याची काळजी घ्यायची. यमराजाला प्रार्थना करायची. या दिवशी यमदीपदान करताना बऱ्याचदा आपण 2 चुका करतो. त्या आपण नक्की टाळाव्यात. त्या चुका कोणत्या? पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिव्याची वात करताना
2 वाती एकत्र करून एक वात बनवावी व दिव्याला लावावी. बऱ्याचदा आपण एकच वात ठेवतो. जेव्हा आपल्या घरी अशुभ कार्य असते तेव्हा एक वात ठेवायची असते. आपल्या घरातील रोजची पूजा व कोणत्याही शुभ कार्याला नेहमी 2 वाती एकत्र करून एक वात बनवावी व ती प्रज्वलित करावी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीमध्ये बाजारात अनेक प्रकारचे फॅन्सी दिवे मिळतात, ज्याला 2, 3, 4 वाती लावण्याची सोय असते. असा दिवा डेकोरेशनसाठी जरूर वापरा, पण यमदीपदानात हा दिवा वापरू नका. यमदीपदानाचा दिवा 1 वातीचा असावा, जेणेकरून त्या वातीची दिशा दक्षिणेकडे होईल. 4 वातीची दिशा 4 दिशांना होईल. आणि हा एकमेव दिवस असा आहे ज्या दिवशी यमधर्माच्या दक्षिण दिशेकडे दिव्याची ज्योत केली जाते. त्यामुळे अपमृत्यू टळतो. म्हणून अशा 4 वातीचा दिवा वापरू नका. दुसऱ्या दिवशी दिव्यांचं काय करायचं? यमदीपदानाचा दिवा रात्री कुत्र्याने किंवा इतर कोणत्या प्राण्याने खाल्ला तर चांगली गोष्ट आहे, आणि जर नाहीच खाल्ला तर हा दिवा व्यवस्थित पाण्यात विसर्जित करावा. यमदीपदान हे वर्षातून एकदाच यमाची पूजा, यमधर्माची प्रार्थना करण्याची संधी आपल्याला प्राप्त करून देते. म्हणून कोणतीही भीती, शंका मनात ठेवायची नाही. मनोभावे यमराजाची पूजा करावी, प्रार्थना करावी की माझ्या घरातील अपमृत्यू टळू देत. नक्कीच यमराजाची कृपादृष्टी आपल्यावर राहील. ही माहिती जर आपल्याला आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपले अभिप्राय कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.